नमस्कार. मी चंद्रशेखर जाधव. आपली महासत्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड तालुका यांच्या वतीने आणि विविध संघटनांच्या वतीने या ठिकाणी महाबोधी जे विहार आहे ते आपल्या ताब्यात यावं यासाठी या ठिकाणी तालुक्याच्या वतीने होत आहे. मालाड तालुका अध्यक्ष सुनील गंभरे साहेब यांना मी विचारू इच्छितो की हे जे आंदोलन आहे या आंदोलनाची पुढची हे आंदोलनाचं कारण आणि पुढे दिशा काय असणार आहे. महाबोधी बुद्धविहार इथे राज्यामध्ये आहे. ज्या बौद्धविहाराच्या विश्वस्त एकूण 9 आहेत. एक सरकारी विश्वस्त आहेत आणि 4 बौद्ध विश्वस्त आहेत आणि त्याच्यामध्ये 4 जे ब्राह्मण समाजी विश्वस्त आहेत. जसं आपण प्रत्येक मस्जिद असेल, चर्च असेल, मंदिर असेल, त्या ठिकाणी मंदिरामध्ये कुठल्या मौलवीला आपण ट्रस्टी करत नाहीत, तसंच एखाद्या मस्जिदमध्ये कुठल्या हिंदू धर्माला ट्रस्टी केलं जात नाही आणि हाच फक्त भेदाभेद बौद्ध विहारामध्ये महाबोधी बुद्ध विहारामध्ये केला गेलेला आहे. हा 1949चा जो कायदा आहे तो रद्द करून ज्या धम्माचे बौद्ध विहार आहेत त्या बौद्ध विहारामध्ये बौद्ध बांधव, बौद्ध भिक्षू हेच त्याचे ट्रस्टी असले पाहिजे. या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार आणि आमचे मुंबईचे अध्यक्ष माननीय सिद्धार्थभाई कासारे यांच्या आजच्या आम्हाला निवेदनाप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशानुसार आजचा मालाडचा जो निदर्शनाचा कार्यक्रम मालाड विधानसभेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच बहुजन पंचायत समिती, बौद्ध महासभा, अनेक बुद्धविहाराचे संस्थानिक आणि अनेक बहुजन पंचायत समितीच्या शाखा इथे उपस्थित झाल्या आणि त्यामुळे हा मोठा आजचा निदर्शनाचा कार्यक्रम करण्यात आला. या ठिकाणी जर लवकरात लवकर नितीश कुमार मुख्यमंत्री यांनी जर याचा निर्णय लवकरात लवकर घेतला नाही तर याहीपेक्षा आदरणीय आठवले साहेब जो आदेश देतील त्याला आम्ही पूर्णपणे करण्याचं काम करूच. पण यापुढे आज शांततेत आमचं आंदोलन आहे. उद्याचं आंदोलन क्रांतिकारी असेल. जर बस तोडायची असेल, रस्ता रोखायचा असेल, रेल रोखायची असेल, हे सगळं काम या मालाडच्या भीमसैनिकाने हमेशा केलेलं आहे आणि आताही पुढे केलं जाईल. या सरकारला इशारा करतो, नितीश कुमारला विनंती करतो की आपण आणि केंद्रातले आमचे महायुतीचे आमचे लाडके प्रधानमंत्री यांनाही विनंती करतो, आपण लवकरात लवकर महाबोधी बुद्धविहार नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमारजी आपण लवकरात लवकर आम्हाला बौद्धच्या ट्रस्टीमध्ये फक्त बौद्ध असले पाहिजे महाबौद्ध विहारामध्ये. या मागणीसाठी आम्ही आज निदर्शन केले. या इथे मी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. या ठिकाणी मुंबईचे रिपाई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे साहेब देखील या ठिकाणी आहेत. सर, काय सांगाल, आता सध्या बऱ्याच दिवसापासून आपले या बुद्धविहारमध्ये आंदोलन आपले दिसतो आहे. आपण आपल्या पद्धतीने कुठल्या पद्धतीने आंदोलन करणार? खरं म्हणजे हा जो कायदा काढला 1949चा त्या कायद्यामध्ये काही नेहरू पंतप्रधान होते आणि त्यावेळी त्यांनी ट्रस्ट जे बनवलेल्या होत्या, कारण 4 हिंदू आणि 4 बौद्ध आणि एक त्यांचा कलेक्टर. म्हणजे हा जो कायदा जो आहे तो सर्व मंदिराला लागू आहे का? हिंदूंच्या मंदिराला लागू आहे का? बौद्धांच्या मंदिराला का? महाबोधी विहार हे बौद्ध विहार बुद्धांचं एक श्रद्धास्थान आहे मोठं आणि तिथे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने हे ट्रस्ट करून हा कायदा हे केलेला आहे तो कायदा निष्कासित करावा ही आमची मागणी आहे. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब विरोधी पक्षनेते यांनी आदेश दिलेला आहे की तो लवकर कायदा तो दुरुस्त करावा आणि ताबडतोब बौद्धांच्या हातामध्ये द्यावा. नाहीतर मग सर्व जवळ जे मंदिर आहेत त्याच्यामध्ये बौद्धांना पण घ्या ही आमची मागणी आहे. तर आमच्या ख्रिश्चनामध्ये सर्व चर्च पाद्री असतात, मुसलमानामध्ये त्यांचे मौलावी असतात, हिंदूमध्ये भट ब्राह्मण त्यांचे असतात, जानवेवाले ब्राह्मण असतात. बौद्धांच्या इथेच का? मग तिथेही बौद्धांना घ्या. म्हणजे हा जो कायदा आहे तो हा कुठंतरी कायदा हा निष्कासित केला पाहिजे असं नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यांना आमची विनंती आहे.
देवेंद्र फडणवीस आमचे ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनाही विनंती आहे आणि भारताचे पंतप्रधान आहेत आमचे नरेंद्रजी मोदी साहेब यांनाही विनंती आहे की हा कायदा लवकरात लवकर करा. आज भिक्खूंना इथं आंदोलन करावं लागते, इथं उपोषण करावं लागते. आज देशामध्ये हा भारताची पुऱ्या देशामध्ये इंडिया वर्ल्डमध्ये ॲक्च्युली नाचक्की झालेली आहे की अशा पद्धतीने कुठला कायदा आहे का. चर्चमध्ये इतर लोक आहेत का, मुसलमानांच्या मस्जिदमध्ये इतर लोक आहेत का, हिंदूंच्या इतर मंदिरामध्ये इतर लोक आहेत का. नाही, त्यांच्या समाजाचे पुजारी त्यांचे मौलवी असतात, फादर असतात. मग अशाच पद्धतीने बौद्धांचा कायदा झाला पाहिजे ही केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांची मागणी आहे. आणि रिबेल पक्षांच्या अधिवेशन जे होतं मला वाटतं बौद्ध धर्म परिषद हा नाशिकला होता, त्या नाशिकमध्ये बौद्ध आम्ही ठराव मांडलेला आहे की बौद्धांना ही जागा बौद्धांचे प्रतिनिधित्व पाहिजे. त्यांचे चार असं नाही आहे, पूर्ण बौद्ध भिक्खू त्या ट्रस्टीवर पाहिजे. मग ते देशातले आपल्या भारतामध्ये कुठल्याही प्रांताचे बंदी जरी असले तर ते बंदी त्या जागेवर पाहिजे ही आमची शांतपद्धतीने मागणी आहे. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये शांतपद्धतीने आंदोलन करतो आहे. आज देशाच्या बाहेर ज्या पद्धतीने जे आपल्या भारताचे नाशिकी झालेले आहे ती या पंतप्रधानांनी आणि या इथल्या भारतीय व्यवस्था मंत्रिमंडळाने विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे. महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 या नावाचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करावा. त्या कायद्यामध्ये 4 बौद्ध, 4 हिंदू ब्राह्मण आणि 1 जिल्हा कलेक्टर अशा प्रकारे 9 लोकांची ट्रस्टी ही व्यवस्थापन करते. मात्र एखादा कलेक्टर हा त्या ठिकाणी हिंदूऐवजी दुसऱ्या समाजाचा आला तर या 4 हिंदू ब्राह्मणांपैकी एका माणसाला अध्यक्षपद दिलं जातं आणि त्या कलेक्टरवर सुद्धा अन्याय केला जातो. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाने भिक्षू संघाने केलेलं जे आंदोलन आहे हे आंदोलन असं म्हणतं बौद्धांचं बौद्ध मंदिर हे जे बुद्ध विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. याला तमाम मुंबईतल्या जनतेच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आज जे स्थानिक लेवलला आंदोलन चालू आहे हे नांदी आहे. हे स्थानिक लेवलचं आंदोलन एक दिवस आंतरराष्ट्रीय लेवल राष्ट्रीय लेवलला जाणार आहे. आज जे शांततेप्रिय केलं जात आहे ते उग्र आंदोलन होऊ शकतं. भारतात समता आणि समानता स्थापित करायची असेल तर प्रत्येक धर्माचं धार्मिक स्थळ जसं प्रत्येकाकडं आहे तसं आमच्याकडं असलंच पाहिजे आणि ते मिळवेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आंदोलन करून ते मिळवणारच एवढंच या ठिकाणी सांगतो.